नमस्कार. नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातल्या रोह्यात. रोहा नगरपालिका हा खरं तर सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला, पण यंदा रोहा नगरपालिकेची लढत तटकरे विरुद्ध तटकरे अशी रंगणार आहे. काय समस्या आहेत रोह्यात आणि त्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना काय वाटतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय. मात्र त्याआधी एक नजर टाकूया रोहा नगरपालिकेतलं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे त्यावर. रोह्यात राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 2 आणि एकूण 17 अशी इथली नगरसेवक संख्या आहे. आणि आता थेट जाऊया रोहा नगरपालिकेच्या नाक्यावर आणि जाणून घेऊया तिथल्या सत्ताधाऱ्यांचे दावे आणि प्रश्न. नमस्कार, मी योगेश माने. रोह्याच्या नगरपालिकेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या वातावरणातला गारवा चांगलाच वाढलाय आणि तितकंच रोह्यातलं राजकीय वातावरण तापलंय आणि रोह्याच्या नाक्यांवरती तितक्याच खमंग चर्चाही रंगतायत. काही दिवसातच रोह्यापर्यंत लोकल धावणार आहे आणि रोह्यातलं एकंदर वाहतूक व्यवस्था पाहता, रस्ते पाहता, सांडपाणी निचराची व्यवस्था पाहता रोह्या स्वतःची ही ओळख करून घेण्यासाठी सज्ज आहे का? आणि जर तसं नसेल तर आजवरच्या राजकारण्यांनी काय केलं, हाच मुद्दा घेऊन आपण सत्ताधारी, विरोधक आणि जनतांमध्ये जाणार आहोत. अर्थात सुरुवात करूया. आत्ताचे जे विद्यमान नगराध्यक्षपद आहेत आणि उमेदवारी आहेत, शेडगे सर, आजपर्यंत लोकांसाठी काय केलं? लोकांमधून फार रोष आहे की कामं आजवर झाली नाही आहेत. कामं करताना कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही ह्याचा विचार न करता काम करणं हाच एक मुद्दा मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्यावेळी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शाळेंचे प्रश्न असो, रोहा नगरपालिकेच्या शाळा अत्यंत वृद्धावस्थेत होत्या, गोरगरिबांची मूलभूत समस्या अजून लोकांच्या सुटल्या नाही. नाही, लोकांच्या मूलभूत समस्या म्हणजे रोड, गटर, पाणी हे तर चांगलं आम्ही ह्या 9 महिन्याच्या येताना सुद्धा पाहिलं, फार चिंचोळी रस्त्याने कचरा सुद्धा आहे. आणि कचरा हा सगळ्याकडेच व्यवसाय, सगळीकडेच आता कचऱ्याचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विषय आहे. पण कचऱ्याचा पण विषय आम्ही चांगला हाताळलेला आहे. आमच्याकडे आमचा ब्रीद वाक्यच होता, सुंदर रोहा, स्वच्छ रोहा, प्लास्टिक मुक्त. झालाय का तसा? हो, झालाय ना. गेल्या 15 वर्षामध्ये आता आपण जिथे उभे आहोत त्या मागच्या साईडला जर बघितलं तर सी.डी. देशमुख सभागृह आहे, ज्येष्ठ नागरिक सभागृह आहे, पाण्याची टाकी आहे. ही सगळी मूलभूत कामं आहेत. ह्या मूलभूत कामांबरोबरच रस्त्याचाही विकास झालेला आहे, गटारांचाही विकास झालेला आहे. सत्ताधाऱ्यांनी जे दावे केलेत ते तुम्हाला मान्य आहेत का? आणि जर मान्य नसतील तर नेमकं काय काय झालं नाही आणि काय काय होणं अपेक्षित आहे? नाही, मला वाटते जे कचऱ्याचा मी मुद्दा बोललात तो प्रामुख्याने आपल्याला जे बाहेरच्या बाजूला कचऱ्याची व्यवस्थापन नीट झालेलं नाही आहे. दुसरं म्हणजे जे सांडपाणी आहे, सांडपाण्याचं जे प्रक्रिया व्हायला पाहिजे, जी प्रक्रिया केल्यानंतर जे सांडपाणी नदीमध्ये सोडलं गेलं पाहिजे, तो एक मुद्दा मला वाटते एक प्रामुख्याने प्रलंबित आहे. त्यांनी एक बोट दाखवलं मागे. त्यांनी एवढं क्लिअर करावं की ह्या सभागृहावर 10 वर्षात किती खर्च केला तेवढं कळावं. आणि मूलभूत सुविधामध्ये मोठा अभाव आहे. सांडपाण्याचा निचरा बरोबर होत नाही, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे आणि नळ कनेक्शन, पाणीपट्टी हे प्रत्येक फ्लॅटवर घेत आहेत आणि कनेक्शन 2 असले तरी 10 फ्लॅटचे वसुली करतायत. ही जुलमी वसुली आणि थांबवावी हा आमचा एक त्यातला मेन मुद्दा आहे. बरं, तुम्ही सर्व अपक्ष उमेदवारांचं प्रतिनिधित्व करताय. त्यांनी जे म्हटलेलं आहे की सगळ्या सुविधा झालेल्या आहेत, कामं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, मान्य आहे का तुम्हाला? नाही, रस्ते झालेले आहेत, पण रस्ते कुठल्या पद्धतीने झालेत हा महत्त्वाचा आहे. रस्ते झालेत पण त्या मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्यात 1.5-2 कोटीचे भ्रष्टाचार. रोड नाही झाले आणि दुसरा जी पाऊस पडला आणि बघते ते खडीवरती येत आहे. कामं झालीत ना, निकृष्ट दर्जाची कामं झाली. हां, निकृष्ट दर्जाची कामं 100% अजून जाऊन बघू शकताय. इथल्या सगळ्या नगराध्यक्षांवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती आरोप होतोय. आपण सुजान जे रोहेकर आहेत त्यांच्याकडे जाऊया. एक इथले जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांना विचारू की नेमक्या इथल्या समस्या काय आहेत, लोकांच्या वतीनं ते सांगतील. विषय महत्त्वाचा म्हणजे तरुणांसाठी लागणारं क्रीडांगण जे आहे ते रोह्यामध्ये नाही आहे. त्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याचं मागणी केलेली आहे, त्याची काय आखणी पण केलेलं आहे, परंतु तो क्रीडांगण नाही आहे. ही समस्या आहेच. समस्या आमच्या भरपूर आहेत. आता जे जैन बोलले की नळाचे कनेक्शन 4 आणि आमच्या बिल्डिंगमध्ये 50 ब्लॉक आहेत, 50चे पैसे घेत आहेत. हे कशाला? आणि पाणी पण नाही. 600ची 1200 झाली, 1200ची आता 1800 झाली, पण पाणी आहे ते तेवढंच आहे. ती एक समस्या आहे. गटार बघा तुम्ही, गटाराचे फोटो काढा. आज भाजी मार्केट नाही आहे बरोबर, मच्छी मार्केटमध्ये चिखलातून मच्छी घ्यायला जायला लागते. ह्या समस्या आहेत आमच्या. मूलभूत सुविधामधून अजून रोहा बाहेर येत नाही, मग आपण मेट्रो सिटी कसे होणार? पाण्याची व्यवस्था तशी, पाणी रोहेकरांना मुबलक आहे. पण रोह्यामध्ये पूर्वी अशा आळ्या होत्या, म्हणजे आंधराळी असेल, मोऱ्याळी असेल, धनगरआळी असेल. पूर्वी तिथं एक घर होता, तिथे आता एक बिल्डिंग झाली. एक बिल्डिंग झाली का तिथं 20 ब्लॉक आले. पूर्वीच्या वितरण लाईनी खूप छोट्या होत्या.
आणि जी मेन लाईन आहे ती मोठी असल्यामुळे पाणी मुबलक आहे, पण वितरण लाईनी आहेत त्या खूप गेल्या छोट्या आहेत. गेल्या इतक्या वर्षात एक डक मिनिटं. सिस्टीम आणता आली नाही का, म्हणजे हा प्रश्न एक मिनिटं. त्यावेळी जेव्हा लाईन टाकल्या गेल्या त्या खूप छोट्या टाकल्या गेल्या, म्हणजे 2 इंची टाकल्या गेल्या, 1 इंची टाकल्या गेल्या. आमचं प्रथम प्राधान्य राहील का या अंतर्गत लाईनी आहेत त्या बदलून त्या मोठ्या टाकण्यात येईल, जेणेकरून मुबलक पाणी मिळेल. 1 तासाच्या बदली 2 तास पाणी मिळेल. एवढं मुबलक पाणी आमच्याकडे आहे, पण वितरण लाईनी चुकीच्या टाकल्यामुळे, अगोदरच्या यांनी चुकीच्या टाकल्यामुळे त्यामुळे व्याप आहे. आणि गटर्स म्हणायला गेले तर गटर्स सगळ्या चांगल्या स्थितीत आहेत. विद्यमान नगराध्यक्ष बोलले का गटार पाणी वगैरे, आता हा रोहा मुंबईच्या जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे मूलभूत सुविधा ज्या आता शहरीकरण वाढलेलं आहे मुंबईच्या जवळ, त्याच्यावर त्यांनी प्राधान्य दिला पाहिजे होता, तो त्यांनी दिलेला नाही आहे. हे बोलतात का रोड केले. रोड केव्हा केले? जून महिन्यामध्ये डांबरी रोड केले. हा कुठला निकष लावून त्यांनी डांबरी रोड म्हणजे जून महिन्यामध्ये केले? दुसरी गोष्ट, रोहामध्ये मोठा बिल्डिंग बॉडी बिल्डिंगचं एक मोठं काम झालं, तेव्हा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 25 लाखाची निधी तिथं वापरली गेली. ते कोणत्या ह्याच्याखाली? असे बरेच प्रश्न आहेत. हा इथंच भाजी मार्केट आहे, अजून तसंच आहे. कचरा डेपो पण आहे आणि त्याच्यामध्ये नगरसेवक हे ठेकेदार असून माझ्या स्वतःच्या हद्दीमध्ये नगरपालिकेचा एक मोठा डेपो, तिथे 50 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. तो आज कंपाऊंड वॉल जर परिस्थिती बघितली तुम्ही तर त्याची परिस्थिती आता एकदम घाणेरडी आहे आणि आता कोसळला आहे तो. काका काय समस्या आहे? समस्या अशी आहे की जे काय झालेले आहेत ना, हे सर्व जे आहेत, एकाच गावाचा बाबले आणि एकाच बोरी आहे, हे आता आपले दोषारोप करण्यात अर्थ नाही आहे. सर्व जे क्रिया चालू होती ते आमच्या साहेब तटकरे साहेब आहेत त्यांच्या दृष्टीने चालले होते. आता त्या दृष्टीने जे कामं झालेली आहेत, पण एकच सांगतो की या रोहामध्ये एक वाईट काम झालं असेल ते गरिबी हटाव नाही, गरीबो को हटाव. पूर्वी सरकारी हॉस्पिटल हा रोहा नगरपालिकेच्या ताब्यामध्ये असायचं, पण कालांतराने तो शासनाकडे गेलं. आज तिथं सोयी नाहीत, ह्या कबूल आहेत. पण जर नगरपालिकेकडे पुन्हा तो हॉस्पिटल आमच्याकडे नगरपालिकेकडे जर त्यांनी दिला तर नगरपालिका नक्की एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल जिथे आहे तिथे नगरपालिका चालवलं आणि तो सुसज्ज हॉस्पिटल रोहेकरांसाठी चांगलं सुरू होईल. क्रीडांगणाच्या बाबतीत जर आपण बोललात तर 2 क्रीडांगणं आरक्षित आहेत. एक भुवनेश्वरचा 5 एकरचा एक क्रीडांगण आणि एक अष्टमी मराठी शाळेच्या इथे एक क्रीडांगण आहेत. आपण वानखेडे स्टेडियम एवढे स्वप्न बघू शकत नाही, पण आपल्या तरुणांना खेळण्या इतके जागा नगरपालिकेकडे आहे आणि ती नक्की नगरपालिका पूर्ण करेल. जागा उपलब्ध असून सुद्धा 15 वर्षात हे करू शकले नाही. दुसरं, पाण्याची समस्या पण आम्ही लवकरात लवकर सोडवू. आणि दुसरं, हॉस्पिटल जे सुसज्ज हॉस्पिटल एक होतं रोह्यात, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं, ते पण आम्ही लवकरात लवकर चांगल्या स्थितीत, नगरपालिकेतर्फे का नाही? नगरपालिकेतर्फे ते हॉस्पिटल नवीन बांधू शकतो, ती पण जागा उपलब्ध आहे. पण यांनी 15 वर्षात काही केलं नाही. महाराष्ट्रात अख्ख्या अर्धा तास पाणी दिल्यानंतर 1800 रुपये पर घरटी पाणीपट्टी लावणारी ही पहिलीच नगरपालिका आहे. 2.5 वर्ष तर हे सत्तेत आहेत. 2.5 वर्षात त्यांनी कोणता आंदोलन कोणत्या गोष्टीसाठी रोह्यामध्ये केला त्याची त्यांनी जरा माहिती द्या ना. तटकरे साहेबांकडे राज्याच्या अर्थ खात्याच्या चाव्या होत्या, ते कुठेही निधी देऊ शकत होते. गोरगरिबांची अर्बन बँक ठेवी बुडाल्या, त्यात अर्थमंत्री म्हणून त्याला निधी देऊन ते का चालू करू शकले नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं. राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप, सामान्य रोहेकरांच्या समस्या, या सर्वांची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न या चर्चेच्या माध्यमातून केला. कुरुक्षेत्रावर आलेला कोणीही आपला नाही, सगळे शत्रू, हे कृष्णाने सांगितलेलं वचन आजच्या ह्या लोकशाहीतल्या अर्जुनांनी जास्तच मनावर घेतलेलं चित्र हे सर्व इथं दिसतंय. राजकारणाच्या या मैदानात किंवा सत्तेच्या या मैदानात सर्वच पक्ष आपली कंबर कसलेत, पण हे सुज्ञ रोहेकर आहेत की सुज्ञ रोहेकर आहेत, हे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे तर येणारा काळ सांगेलच. तोवर इथंच थांबतो. पाहत राहा ABP माझा.